जशी मायबाऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली, 3 गॅस सिलेंडर मोफत वर्षाला देण्याची योजना आणली. गरिबाच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घेता येत नाही आणि ते शिक्षणापासून वंचित राहतात. तिलाही काही ना काही डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट, सीए, IPS, UPS काही ना काही व्हायचं असतं. मग तिला नाही आहे तिचा अधिकार. त्याकरता तिला मोफत शिक्षणाची योजना आणली. लेक लाडकी, जन्माला आल्यानंतर मुली 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्यात 1,01,000 रुपये देण्याची योजना आणली. काय वाईट केलं? गरिबाकरता आणली, सर्व जाती धर्माच्या करता आणली. त्याच्यात मागासवर्गीय आणि आदिवासींना तर योजना होत्याच, पण त्यांच्याकरता देखील माझी लाडकी बहीण योजना आणली. गॅस सिलेंडरची योजना त्यांना आणली. या योजना जात पात धर्म पंथ बघून आणल्या नाही. गरीब माझी महिला, माझी मायमाऊली, माझी बहीण ते बघून आणलेली आहे. त्यामध्ये अल्पसंख्याक असा, सर्वसाधारण असा, OBC असा, भटके असा, कुठल्याही जाती धर्माचे, मागासवर्गीय, आदिवासी कुठलाही अशी एक देखील महिला माझी वंचित राहता कामा नये. आता मी जाताना येताना धनंजय, मी विक्रम विचारत होतो तुम्हाला पैसे मिळाले का? त्याच्यामध्ये आमचा राजेश्वर पण होता, तोही विचारत होता. बहुसंख्य महिला सांगत होत्या दादा मिळाले. खुश, समाधान, आनंद व्यक्त करत होत्या. दादा चांगलं केलं असं सांगत होत्या. अजून काय पाहिजे? अरे मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. सत्ता येते, सत्ता जाते. ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये, हे आम्हालाही माहिती आहे. पण सत्ता असताना लोकांचंही हित जपलं पाहिजे, महिलांचं हित आम्ही जपलं. विरोधक टीका करतात, आमचं सरकार आल्यानंतर योजना बंद करू. का बाबा, काय वाईट योजना? का तुम्हाला बघवत नाही? का तुम्हाला मळमळ होती? गरिबाला पैसे जातात ते तुम्हाला बघवत नाही? तुम्ही लोक श्रीमंत असाल. अरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला 1,500ची किंमत काय माहितीये? गरिबाला माहितीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे म्हणतात आम्ही बंद करू, आमचं सरकार येऊ द्या. अरे सरकार कुणाचं आणायचं, कुणाचं नाही आणायचं हे माझ्या मायमाऊली, माझ्या बांधवांच्या हातात आहे. किती कुणी गप्पा मारल्या तर ते चालत नाही. आणि म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे, या योजना पुढं पण कायम चालवायच्या असतील तर हा अजितदादाचा वाद आहे. तुम्ही उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारच्या घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. तुम्ही काही भागात कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा. काही भागात आमचा उमेदवार धनुष्यबाण घेऊन उभा असेल, धनुष्यबाणाचं बटन दाबा. या योजना पुढेही 5 वर्षाच्या करता चालू ठेवण्याचा शब्द मी माझ्या मायमाऊलींना देतो, मी माझ्या बहिणींना देतो. तुम्ही इतरांचं ऐकू नका. सगळ्यांनी एकजूट दाखवा. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही गरिबीतनं तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर पुढं